नमस्कार, मी ज्ञानेश्वरी लांडे, कृषी शिक्षण संकुल नारायणगाव, पशुधन व्यवस्थापन दुग्धोत्पादन पदविका नारायणगाव अंतर्गत शेळी मेंढी पालन या विषयाअंतर्गत मी हा विषय शिकवते. त्याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर शेळी मेंढी पालन हा व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडीअडचणी येतात, त्याचबरोबरीने हा व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष देणं गरजेचं आहे, याच्याबद्दल आपण पाहत असताना आपण पहिल्यांदा फार्मला व्हिजिट देऊयात. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, परंतु सध्याची शेतीची परिस्थिती पाहता शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून एक शेळीपालन हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट व्यवसाय म्हणून आपण म्हणू शकतो. ATM ऑल टाइम मनी म्हणजे जेव्हा पाहावे तेव्हा किंवा जेव्हा शेतकऱ्याला गरज आहे अशा परिस्थितीमध्ये शेळ्यांकडून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. त्यामध्ये आपल्याला शेळ्यांची निवड करत असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये प्रकर्षाने पाहायचं झालं तर ज्या स्थानिक जाती आहे त्यामध्ये संगमनेरी आहे, उस्मानाबादी आहे, जमनापारी आहे, सोजत आहे, या पद्धतीच्या असणाऱ्या ज्या शेळ्या आहेत किंवा या जातीच्या शेळ्या आहेत त्यांचं आपण संगोपन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने शेळ्यांच्या खाद्याच्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर तुम्ही पाहतच असाल तर शेळ्यांना वरती टांगलेला जो चारा आहे किंवा पुढचे 2 पाय वरती करणं आणि तो चारा ओरबडून खाणं ही त्यांची जी सवय आहे त्या सवयीनुसार त्यांना चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सुका चारा असेल, ओला चारा असेल, द्विदल धान्य असेल, कडधान्य असेल, त्याचबरोबर खुराक असेल, या सर्व गोष्टींचं योग्य व्यवस्थापन केलं तर शेळी पालन आणि मेंढी पालन हा जो व्यवसाय आहे तो शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देईल. अशा पद्धतीने हा व्यवसाय शेतकरी करू शकतात. त्यामध्ये अर्धबंदिस्त शेळी पालन आणि बंदिस्त शेळी पालन या दोन्ही पद्धतीने आपण शेळी पालन करू शकतो. शक्यतो शेतकऱ्यांनी शेळी पालन करत असताना अर्धबंदिस्त शेळी पालनाकडे जास्त कल द्यावा, जेणेकरून जो त्यांचा खर्च आहे खाद्यावरचा त्याच्यामध्ये बचत होण्यासाठी त्याला मदत होऊ शकेल. त्याचबरोबरीने शेळी पालन करत असताना आपल्याला त्यांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये जंत निर्मूलन असेल किंवा लसीकरण असेल, या गोष्टी जर केल्या तर भविष्यामध्ये जे येणारे काही अडीअडचणी असतील किंवा संभाव्य धोके असतील त्याच्याबद्दल तुम्ही आधीच काहीतरी उपाययोजना करू शकता आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे स्थैर्य प्राप्त होऊ शकतं. त्यामध्ये जर शेळी पालनामध्ये आपण पाहायचं झालं तर त्यांचं असणारं गोठा व्यवस्थापन, त्यामध्ये तुम्ही इथं पाहत असाल का जो नर आहे तो आपण त्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. एका नरासाठी साधारणपणे 25 चौरस फुटापर्यंत जागेची आवश्यकता असते, जेणेकरून सातत्याने नराचा शेळ्यांबरोबर संपर्क येणार नाही, त्यांच्यामध्ये भांडणंही होणार नाहीत, याचंही आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. या सगळ्या तुम्ही पाहत असाल या सर्वजण शेळ्या एकत्र राहतात आणि इकडे जो नर आहे तो वेगळा राहतो. शेळ्यांसाठी सरासरी 10 ते 14 चौरस फुटापर्यंत जागा लागते. जी करडं आहेत त्या करडांची व्यवस्थापन केलेली आहे. करडांमध्ये जागेचं व्यवस्थापन करायचं ठरलं तर 3 ते 4 चौरस फुटापर्यंत जागेची आवश्यकता आहे. तुमच्याकडे किती जनावर आहेत किंवा किती शेळ्या आहेत या अनुषंगाने तुम्ही शेडचं व्यवस्थापन करू शकता. तुम्ही जर आपलं शेड पाहिलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण पॅक शेड केलेलं नाही, तर त्याच्यामध्ये हवा येती जाती राहील आणि पूर्णपणे शेळ्यांना चांगल्या पद्धतीने वातावरण राहील अशा पद्धतीने केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं गव्हाणीची व्यवस्था केलेली आहे. चाऱ्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये किंवा केलेली कुट्टी वाया जाऊ नये यासाठी एक चांगल्या प्रकारे गव्हाणी आपण तयार केलेल्या आहेत. शेळ्यांच्या बसण्यासाठी जर व्यवस्था पाहिली तुम्ही तर एक तिथे आपण चौकट मांडलेली आहे. त्याच्यामध्ये शेळ्यांच्या ज्या लेंड्या आहेत आणि जे मलमूत्र आहे ते त्याच्यावर साठत नाही, तर त्यामध्ये फटी दिसतात. त्या फटींमधून ज्या लेंड्या आणि मलमूत्र पूर्णपणे खाली निघून जातं आणि शेळ्यांमध्ये जी घाण आहे किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या अंगाला घाण चिटकत नाही. त्याचबरोबरीने आपण इथे पूर्णपणे फ्लेक्सिंग केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षण घेत असताना कोणती अडीअडचण येऊ नये किंवा कशा पद्धतीने शेळ्यांचं दूध काढलं जातं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याची असणारी करडांची जी पोटामध्ये असण्याची परिस्थिती कशी असते किंवा कंडिशन कशी असते याच्याबद्दलचं आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबरीने शेळ्यांना फक्त बंदिस्तच ठेवून चालत नाही, तर त्यांना व्यायामाची गरज असते. त्यासाठी आपण इथे बाहेर त्यांना मोकळी जागा ठेवलेली आहे, जेणेकरून शेळ्यांना आणि मेंढ्यांना त्यांचा व्यायाम घेता येईल आणि व्यायाम करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा मध्येच ऊन लागणार नाही अशासाठी आपण त्याची छोटीशी शेडची उभारणी केलेली आहे. त्यांना पाण्याची व्यवस्था त्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे. शेळ्यांना खाद्याबरोबरच एक चांगल्या प्रकारे सकस खाद्य देणं गरजेचं आहेच, परंतु ताजं आणि एक पोटभर पाणी त्यांना दिवसभरामध्ये त्यांना हवे त्या वेळेत मिळणं आवश्यक आहे. नमस्कार, मी आविष्कार राजेंद्र भंडारी, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका या विभागात शिकत असून शेळी मेंढी पालन हा विभाग माझ्याकडे आहे. तर शेळी मेंढी विभागात आपल्याकडे मेंढ्यांमध्ये दख्खनी, शेळ्यांमध्ये विदेशी जातीमध्ये सोजत व भारतीय जातींमध्ये
जमनापरी आणि सोजत जात आहे. विदेशी जाती सानेन आहे. तर सानेन ही जात स्वित्झर्लंडवरून आलेली आहे आणि ती जात दुधासाठी प्रसिद्ध आहे. सानेन जात ही दिवसाला 4 लिटरपर्यंत दूध उत्पादन देऊ शकते. मांसासाठी सोजत व जमनापरी जात प्रसिद्ध आहे. ही भारतीय प्रकारातली सोजत जात आहे. ही जात मांसासाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर दूध उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. या जातीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे ही जात कान लांब असतात. ह्या जातीचे मणक्यामध्ये पूर्णतः बाक असतो. ही जातीचे ठराविक वैशिष्ट्य आहे. दुधासाठी देखील वापरण्यात येते. नाक हे जर उंचावट्याचे देखील असते. विदेशी प्रकारातली सानेन ही जात दुधासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. मिल्क क्वीन नावाने देखील हिला ओळखले जाते. दिवसागणिक ही 4 लिटरपर्यंत दूध उत्पादन देऊ शकते. रंगाने पूर्णपणे पांढरी असून उंचीसाठी ही बारीक आहे. शिंग वरच्या बाजूला झुकलेले असतात. कान आखूड व टवकारलेले दिसतात. डोळे पांढरे असतात. नरामध्ये दाढी दिसून येते, तर काहींमध्ये शिंग देखील दिसत नाही. काहींमध्ये शिंग असतात. हे सानेन जातीतलं करडू आहे. याचं वय साधारण आता 6 महिने आहे. कार्डांच्या व्यवस्थापनामध्ये दूध तोडल्यानंतर याला हिरवा चारा व सुका चारा नंतर डायव्हर्ट केलं जातं. दिवसभरामध्ये त्यांना हवे त्या वेळेत मिळणं आवश्यक आहे. शेळीपालन हा जो व्यवसाय आहे तो शेतकऱ्याला खरंच एक पर्वणी म्हणून भविष्यामध्ये ठरू शकतो. त्यामध्ये मांस उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल किंवा इतर सर्व गोष्टी आहेत. याचाही आपण विचार केला तर शेतकऱ्याला नियमित उत्पन्न देणारा हा एक चांगला व्यवसाय आहे. सरकारकडूनही त्यांना अनेक प्रकारच्या योजना, अनुदाने मिळत असतात आणि त्याच्या संदर्भात असणारं ट्रेनिंग आपल्याकडे रेन म्हणून जी संस्था आहे, जी सानेनमध्ये चांगल्या प्रकारे काम करते. त्याचबरोबरीने आपल्या कॉलेजमध्ये डेअरी डिप्लोमा अंतर्गत विद्यार्थ्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. त्याचे प्रॅक्टिकल्सही घेतले जातात. त्याबद्दल शेतकऱ्यांना काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच कॉलेजशी संपर्क साधावा. धन्यवाद.